शिवसेना प्रमुखांचे विचार पायदळी तुरवण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं. विशाखांच्या माध्यमातून शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं. अहो मला सांगा, शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री होऊ शकले नसते? झाले असते ना. नारायण राणेंना मुख्यमंत्री बनवला, मनोज जोशींना मुख्यमंत्री बनवला. अरे मनोज जोशींना लोकसभेचा अध्यक्ष बनवला, का साहेब होऊ शकले नसते? अरे माझ्यासारखा सर्वसामान्य गरिबीतून वरती आलेला, झोपडपट्टीमधून वाढलेला रामदास कदम, त्याला सर्वसामान्य माझ्यासारख्या माणसाला असामान्य महत्व प्राप्त करून दिलं. शिवसेनेचा नेता केला, शिवसेनेचा नेता केला. उद्धवजी तुम्हाला लाज वाटली पाहिजे शिवसेना प्रमुखांचं नाव घ्यायला. ज्या शिवसेना प्रमुखांनी कमावलं, तुम्ही मुख्यमंत्री पद घेऊन सगळं गमावलं, सगळं गमावलं. होय होय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले नसते तर बांधवांनो शिवसेना फुटली नसती. मी जबाबदारीने बोलतोय. ताकाला येऊन गाडगर पोहण्याची आवश्यकता नाही, हे वास्तव आहे. आणि कोकण ही तर शिवसेना प्रमुखांची भूमी आहे. बांधवांनो, मराठी माणसाला, मराठी माणसाच्या न्यायकासाठी झगडणारी शिवसेना, या घोषवाक्यांनी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 मध्ये शिवसेनेला जन्म दिला. हा म्हणताय शिवसेना मोठी झाली, पण शिंदे साहेब आज तुमच्या उपस्थितीमध्ये सांगतोय, शिवसेना मोठी कुणी केली असेल तर माझ्या कोकणी माणसाने शिवसेना मोठी केली. हे वास्तव आहे, वास्तव आहे. होय बांधवांनो, उदय सामंत यांना कल्पना आहे. मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला सभा घ्यायला यायचो ना, त्यावेळेला उदय सामंत सोडून सगळ्यांचा समाचार घ्यायचो. सांगा उदय सामंतनी, उदय सामंत दुसऱ्या पक्षात होते, पण उदय सामंतावर मी कधी टीका केली नाही. त्याचं कारण आज सांगतो की मुलाचं पाय पाडण्यात दिसतात. तसं त्यावेळी मला कळलं होतं, एक ना एक दिवस हा उदय हा आमच्यासोबत भगव्यासोबत आल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास होता. सांगा उदय सामंत, मी संबंध कोकण पिंजून काढलाय. सांगावं राजन साळवीनी. राजन साळवीकडे तर एका दिवसामध्ये मी 10 सभा घेतल्या आहेत राजापूरमध्ये. संबंध कोकण पिंजून काढलाय, संबंध कोकण भगवामय केलं, संबंध कोकण शिवसेनामय केलं, संबंध कोकण शिवसेना प्रमुखमय केलं. आणि पुन्हा एकदा सांगतोय, एकनाथजी शिंदे साहेब तुमच्या साक्षीने आज सांगतोय, उद्याचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा एकनाथजी शिंदे साहेबांचा असेल, शिवसेनेचा असेल, भगव्या झेंड्याचा असेल. उदय सामंत कुठेही विकासाला कमी पडत नाहीत एकनाथजी शिंदेच्या आशीर्वादानं. काय झालं, ज्यावेळेला एकनाथजी शिंदे साहेबांनी निर्णय घेतला होता, त्यावेळेला याच उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली होती की आज 40 पैकी एकाही आमदाराला मी निवडून देणार नाही. खोके 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 म्हणून बाप बेटे थकले. ज्या दिवशी आम्ही तोंड उघडू ना, एकनाथ शिंदे आणि रामदास कदम, उद्धव ठाकरेंना हा देश सोडून जायला लागेल, हे वास्तव आहे. राणे साहेब पण त्याला साक्षीदार आहेत. तुमच्या वडिलांना विचारून घ्या, तुमचे वडील पण साक्षीदार आहेत. अनेक खोके मिठाईचे आम्ही पोचवलेत मातोश्रीमध्ये. होय, एकनाथ शिंदे साहेबांनी खोके दिले ते विकास कामासाठी दिले, कोट्यवधी रुपये विकास कामासाठी खोके दिले, आणि पुन्हा 40 आमदार निवडून आणले. एकही आमदार पडू दिला नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं, रामदास भाई, या 40 पैकी एकाही आमदाराला मी पडू देणार नाही, सगळ्याच्या सगळे आमदार मी निवडून आणीन. आणि आज पुन्हा मी माझ्या कोकणाच्या वतीनं शिंदे साहेब तुमचा मी आभार मानतो, अभिनंदन करतोय. अरे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. तुम्ही बोललात तसे चाललात. सगळ्या आमदारांना कोट्यावधी रुपयाचा निधी दिलात.